तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर नक्की करा। खरं तर काय आहे, येणारा वारकरी हा विठुरायाच्या कडे येणारा वारकरी हा अतिशय सर्वसामान्य नागरिक असतो आणि गरिबाचा देव म्हणून पांडुरंगाकडे पाहिले जाते। आणि मला वाटतं देशात असा सोहळा होत नाही की त्या ठिकाणी जवळपास 5-25 लाख दिंडीबरोबरती आणि रोज अपडाऊन करून येणारे असा जवळपास एक कोटभर भाविक त्या ठिकाणी पंढरपूरला येत असतो। आणि मग या ठिकाणी भाविकाला तर त्यांच्या जेवणाची गैरसोय होऊ नये, पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये, इव्हन संध्याकाळी त्या ठिकाणी राहण्याची गैरसोय होऊ नये म्हणून महाराष्ट्राचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आदेश केला की त्या ठिकाणी येणारा वारकरी याचीच आपण सेवा केली तरच त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तुम्ही एक शिवसैनिक आहात। आणि म्हणून त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट शिवसेना सरसेनापती बाळासाहेब ठाकरे गुरुवर्यजींचा वारसा त्या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचे आदेश त्या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत। आणि प्रत्येक भाविक भक्ताची त्या ठिकाणी पोटाची अन्नाची व्यवस्था झाली पाहिजे आणि त्यांची सगळी बाकीच्या काय आम्ही मसाज सेंटर देखील पायाचं त्यांना ठेवलेलं आहे, दाढी कटणीचे स्टॉल ठेवलेले आहेत, त्या ठिकाणी मेडिसिनचे देखील स्टॉल ठेवलेले आहेत, इस्त्रीसुद्धा त्या ठिकाणीचे स्टॉल ठेवलेले आहेत। म्हणजे जेवणामध्ये काय काय पदार्थ आहे आणि उद्या एकादशीला काय असणार? आता जेवणामध्ये आज भात, भाजी, चपाती, शिरा, 2 भाज्या अशा प्रकारचा पूर्ण अन्न असा आजचा मेनू आहे। आणि उद्याचं त्या ठिकाणी आपली साबुदाण्याची खिचडी, केळी, राजगिऱ्याचा लाडू आणि एक सरबत बॉटली 200 ml 250 ml आणि पाण्याची बॉटल अशा प्रकारचा उद्याचा मेनू असणार। उद्या सीएम साहेब भेट देणार आहेत का? सीएम साहेब भेट देणार आहेत का उद्या सीएम साहेब जरूर इथं या ठिकाणी भेट देणार आहेत, त्याच्यामुळं त्यात काही शंकाच नाही आहे। हा उपक्रम 3 दिवस चालणार आहे आणि तो सकाळी 9ला चालू होऊन संध्याकाळच्या शेवटच्या वारकऱ्यापर्यंत हा आमचा त्या ठिकाणी महाप्रसादाचा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आम्ही सर्वच आमचे पक्षातील सर्व ज्येष्ठ मंडळी, नेते मंडळी आज ठाण्याहून सुद्धा त्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांचे अतिशय विश्वासू त्या ठिकाणी समजले जाणारे ठाणा महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती त्या ठिकाणी रामभाई रेपाळे साहेब, त्याचबरोबर गटनेते मालटक्के साहेब आणि आमचे शेलार साहेब, कोटवानी साहेब आहेत, सुरेश मडवी साहेब आहेत, त्यानंतर आमचे चंदे आहेत, अशी सर्व ठाण्याची त्या ठिकाणी साहेबाची अतिशय जवळची लोक या ठिकाणी सेवाभाव म्हणून त्या ठिकाणी आणि बारकाईनं प्रत्येक वारकऱ्याची सेवा करण्यासाठी आलेले आहेत। त्याचबरोबर आमचे स्थानिकचे पदाधिकारी प्रियंका परांडे असतील, चिरंजीव चौरे असतील, मनीजी काळजी असतील, त्या ठिकाणी महेश चिवटे असतील, मुबीना मुलानी असतील, हे सर्व पदाधिकारी आणि आमचे कार्यकर्ते, भाऊ कदम असतील, त्या ठिकाणी रमेशजी डुबल असतील, सर्व शिवसैनिक सेवाभावी। फक्त साहेबांनी सांगितलंय जाहिरात करण्यापेक्षा मला तुम्ही त्या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा केलेली अधिक आवडेल आणि ते अभिप्रेत राहील, ते मला त्या ठिकाणी भावेल। म्हणून आज जाहिरातबाजी, पोस्टरबाजी करण्यापेक्षा त्या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करण्याचा आदेश त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे आणि त्यांचा आदेश आम्ही त्या ठिकाणी सरसंधावत म्हणून काम करतो। साधारण किती भाविकांना लाभ होईल याचा महाप्रसादाचा? जवळपास आजच्या मितीला एका दिवसाचं आम्ही 1 लाख लोकांचं जेवण या ठिकाणी आजची देऊ शकतो, तरी सुद्धा त्या ठिकाणी आणखीन आम्ही मजूर वाढवलेत, 1-1.5 लाखापर्यंत जाण्याची शक्यता आहे। शेवटी किती जर केलं तर ह्या वैष्णवाच्या महापुरापुढं आमच्यासारख्याची तुटपुंजी व्यवस्था, तुटपुंजी पडणार आहे हे आम्हालाही जाणतं आहे, परंतु यातून आम्हाला शिकायला मिळेल अधिक येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीनं नेटकेपणानं यातून ज्या ज्या अडचणी येतील त्यातून आम्ही त्या ठिकाणी सुधारणा करून याच्यापेक्षा अधिक पुढचं नियोजन चांगल्या पद्धतीनं। ओके। पंढरीच्या ह्या पावन नगरीमध्ये अवघी पंढरी एकदम भाविकांनी दुमदुमलेली आहे, नामाचा गजल होतोय आणि येणारे करोडो भाविक विठुराया चरणी लीन होण्यासाठी मोठ्या श्रद्धेने एवढ्या कित्येक शेकडो किलोमीटर लांबून येत आहेत आणि येणाऱ्या भाविकांना आपली
सेवाभाव ह्या वृत्तीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांनी आम्हाला आदेश केले. जसं गेल्या वर्षी आपण अन्नप्रसाद सोय केली होती त्याचप्रमाणे किंबहुना त्याहीपेक्षा जास्त म्हणजे गेल्या वेळेला 1 सेंटर होतं, आता 2 सेंटरमध्ये जेवढे भाविक येतील त्यांना चांगल्या दर्जाचं भोजन हे आपण सगळे मिळून खातो हे स्वतः तुम्ही लक्ष देऊन शुद्ध तुपातला शिरा, डाळ, भात, भाज्या, चपाती असं नानांनी सांगितल्याप्रमाणे पूर्ण आहार त्यांना मिळावा. शिल्लक पिण्याचं पाणी भरून घेतलेले आपण आणि सरबत वाटपसुद्धा आहे. ठिकठिकाणी आरोग्यासाठी त्यांच्या आनंद होतोय का? आषाढीच्या वारीमध्ये सेवा करायला प्रचंड असं समाधान आम्हाला लागतंय. आणि शिंदे साहेबांचं म्हणणंच असं आहे हे गुरुवारी धर्मवीर आनंदगे साहेबांपासून आम्ही शिकलोय, त्याच्यात तालमीत तयार झालो की येणारा प्रत्येक व्यक्ती सुद्धा समाजाने आनंदी होऊन गेला पाहिजे. विठ्ठलाला काही साखर लागणार आहात का? विठुराया चरणी लीन होऊन आम्ही नम्रपणे प्रार्थना करतो की विठुराया असंच गोरगरिबाची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची सेवा आमच्या भाईंच्या घडू दे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून जशी 10 वर्षात काम करू शकत नाही की 2 वर्षात करून दाखवलं, अशी सेवा करण्याचं भाग्य विठुरायाने शिंदे साहेबांना द्यावं आणि त्यांच्यामध्ये आमचाही थोडा खालीचा वाटा असावा ही आम्ही विठुरायासाठी प्रार्थना करतो.